भाग दुसरा. स्वतःच्या आश्रमात शिकायला येत असे तेव्हा तेथील कुलपतींना किती आनंद होत असेल. याज्ञवल्काच्या आगमनाच्या वेळी जो आनंद वैशंपायनाच्या वाट्याला आला, त्या काळी गुरु सांगत जात विद्यार्थी टिपकाप्रमाणे ग्रहण करत असे. 60,000 विद्यार्थी तपोवने त्या काळी चालत आहे. कुलपती कोठे? फक्त फी घेऊन परीक्षा घेणारे विद्यापीठ आज कुलपती कोठे? स्वयमेव गजेंद्रता हा ज्यांचा स्वभाव तेच कुलपती म्हणून शोभतात. आजच्या तपोवनात याज्ञवल्क्य शिकायला आला, त्याच वैशंपायनांना अतिशय आनंद झाला. मूर्तिमंत तेज त्यांच्या आश्रमात आले आहे. साकारलेले ग्रहणशक्ती त्यांच्या आश्रमात वेद्यायन करत होती. वैशंपायनाचा आश्रमात येऊन याज्ञवल्काने 6-7 वर्षात सारा यजुर्वेद पुरा केला. 10,000 मंत्र त्यांच्या नेत्रापुढे समोर फिरू लागली. 10 श्लोक पाठ करताना आपले नाके 9 येतो. याज्ञवल्काने सारा यजुर्वेद तयार केला. त्या मंत्राशी खेळणारी बुद्धी किती प्रखर असेल. केवढी मोठी धारणाशक्ती, स्मरणशक्ती असेल. तो काळ काही आगळा होता. प्रगतीसाठी अविश्रांत परिश्रम करावे लागत असे. पातिव्रत्य व मानवी जीवन याचे नियमन शिकवणारा श्वेतकेतू त्याच काळात जन्माला आला होता. प्रलोभनावर लाथ मारून यमराजाकडून आत्मविद्या प्राप्त करणारा नचिकेता व सत्यकाम या तेजस्वी बालकाचा काळ होता तो. अशा प्रखर विद्वानांच्या, तत्ववेत्त्यांच्या काळात तो अभ्यास 25 वर्षात पुरा होणार नाही, तो 5 ते 7 वर्षात पुरा केला व याज्ञवल्क उद्वालक ऋषीच्या आश्रमात जायला निघाला. की याज्ञवल्क सुरुवातीला वैशंपायन यांच्या आश्रमात गेला आणि वैशंपायन की ते यजुर्वेदाचे प्रमुख मानले जाते. हा यजुर्वेदाचा अभ्यास 25 वर्ष की त्याला पूर्ण करायला, म्हणजे तो अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी लागत असे, तो फक्त 5 ते 7 वर्षात याज्ञवल्काने पूर्ण केला. मग आता करायचे काय? त्यामुळं याज्ञवल्क की उद्वालक ऋषींच्या आश्रमात जायला निघाला. विद्यापिपासेच्या तृप्तीसाठी त्याने जाणे आवश्यक होते. पण विद्येचे आग्रही विद्यापायन यांना याज्ञवल्काचे जाणे खटकले. त्याला नको जाऊ असे तरी कसे म्हणायचे? स्वतःजवळची सर्व विद्या त्यांनी देऊन टाकली होती. तरी देखील याज्ञवल्काची विद्येची भूक संपली नव्हती. आणि ती भूक शमवण्यासाठीच याज्ञवल्काने जाणे आवश्यक होते. म्हणून थोड्याशा नाराज अंतकरणाने याज्ञवल्कांना उद्वालक अरुणीच्या तपोवनात जाण्याची परवानगी दिली. उद्वालक अरुणी मंत्र सामर्थ्याचे संपन्न होते, तसेच अध्यात्माचा प्रणेता व उद्धाता होते. याज्ञवल्कासारखा शिष्य आपल्या आश्रमात येत आहे हे समजतात त्यांचे अंतकरण पुलकित झाले. त्यांच्या शरीरावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. भाव, तेज, बुद्धी व विचार यांचा अग्रणी विश्वाच्या इतिहासात अजोड प्रभावी लोकोत्तर असा शिष्य मिळताच उद्वालक अरुणींना धन्यता वाटली. आपले ज्ञान, आपले परिश्रम सार्थकी लागेल असे त्यांना वाटले. याज्ञवल्क गुरुजवळ राहून विद्याभ्यास करू लागले. जे वय खेळण्याचे म्हणून गणले जाते त्या वयात महर्षी व राजश्री गुरुजवळ बसून ते चर्चा करत असे. फुललेल्या बुद्धीला अधिक तेजस्वी व तीक्ष्ण बनवत होते. स्वतःच्या जीवनात रंग भरत होते. तेजाचे
तेज वाढवित होते, ज्ञानाने ज्ञान भरवित होते. उद्वालक अरुणीजवळ राहून 4-5 वर्षांनी त्याने मंत्रसहित आत्मज्ञानाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केले. उद्वालक ऋषीजवळ संपूर्ण विद्या प्राप्त केली. आता शिकण्यासारखे काही राहिले नाही. तेव्हा त्याने गुरुजींना नमस्कार केला. त्यांनी आज्ञा घेतली व अधिक विद्या मिळवण्याच्या इच्छेने ते तेथून निघाले. पुढे ते शाक्यल्य मुनीच्या आश्रमात पोहोचले. ऋग्वेद संहिता तयार करण्यासाठी शाक्य मुनींना आश्रमात याज्ञवल्क्यांना पाहून आश्चर्य वाटले. लोक चर्चा करू लागलेत. हिरण्यकश्यपू, हिरण्यकेशी यजुर्वेद शाखेचा उपासक स्वतःच्या पायाने शाक्य मुनीच्या आश्रमात गेला. या कृतीमुळे लोकांना महान क्रांतिकारक वाटले, सुधारक वाटले. विचार सर्वांना ते खटकले. पण विश्वातील या लोकोत्तर विद्यार्थ्याचा विचारणार कोण? त्याच्या बौद्धिक तेजाला स्पर्श करेल असा माणूस त्या काळी दिसत नव्हता. या शाक्यमुनीच्या आश्रमात मदत करणारा सुप्रिय राजा विद्यासंगी होता. वेदाच्या संशोधनानिमित्त निर्माण होणाऱ्या गरजा पुऱ्या करायला तो सक्रिय मदत करत. त्यामुळे शाक्यमुनीच्या जवळजवळ नियम बनला होता की आश्रमातील पवित्र तीर्थ घेऊन रोज एका शिष्याने राजाच्या महालात जायचे. एक दिवस कोणी शिष्य शाक्यमुनींना सापडला नाही. याज्ञवल्क जवळ उभे होते. शाक्यमुनींनी त्यांना बोलावले. सांगितले, याज्ञवल्क्य, हे तीर्थ सुप्रिय राजाच्या महालात येऊ नये. स्वतःवर तीर्थ घेऊन जाण्याचे सोपवले. याज्ञवल्क्यांना आवडले नाही. परंतु गुरुआज्ञा म्हणून न बोलता त्यांनी ते मान्य केले. तिथे तीर्थ घेऊन याज्ञवल्क सुप्रिय राजाकडे गेला. ब्राह्मण असल्यामुळे कोणीही पहारेकाने त्यांना अडवले नाही. तो सरळ महालात गेला. महालात त्याने न बघावे ते दृश्य बघितले. त्यांच्या मस्तकात तिडकी उठली. त्यांच्या मनात राजाबद्दल तिरस्कार निर्माण झाला. असे काय पाहिले त्याने तिथे? राजा एका विलास रमणीय अधरामृताचे पान करत होता. याज्ञवल्क्यांना हे कसे सहन होणार? ते खदिरा रागा सारखे पेटले. त्यांचे डोळे आग ओकू लागले. त्यांना आश्रमातील पवित्र तीर्थ आणले होते. त्या तीर्थाचे सामर्थ्य काही वेगळे होते. त्या पवित्र सामर्थ्यशील तीर्थाचा राजाच्या हातून अपमान घडला. याज्ञवल्क्यांना वाटले, कामातुरांना न भय न लज्जा. कामातुर माणसाला लाज लज्जा कसली? राजाने म्हटले, तीर्थ घेऊन आलास तू? तिथे घेऊन आलास? तुझे तीर्थ चांगले आहे. राजाच्या या बेदरकारी भाषणाच्या आधीच चिडलेल्या याज्ञवल्क्य अधिक चिडले. राजा म्हणाला, आता तू आणलेस आहे म्हणून तुला बरे वाटेल तिथे शिपड. या क्षणात माझ्यासाठी हेच तीर्थ आहे. आणि बेसुमार कामातुर बनलेला त्या राजाने त्या विलासिनीला अधिक जवळ खेचले. तेजस्वी याज्ञवल्क्यांना हे कसे सहन होणार? शूद्र विषय भोगासाठी गुरुजींनी पाठविलेले पवित्र तीर्थाचा अपमान. याज्ञवल्क्यांना राग आला. ते भडकले. त्या क्रोधात काबूत राखीत ते म्हणाले, राजा, तुझ्या नशिबी हे तीर्थ नाही. बोल, पटकन बोल, कोठे फेकू? याज्ञवल्क्याच्या वाणीत ताप होता, पण राजाने ते मनावर घेतले नाही. हा ऋषिकुमार
चिडले, आपल्याला शाप देईन असे त्यांना वाटले नाही. आपण त्या आश्रमाचे आश्रयदाते आहोत. आश्रमातील ऋषी कुमार आपल्याला उलट उत्तर देऊ शकणार नाहीत. त्या गर्वाने त्या याज्ञवल्क्याकडे तुच्छतेने पाहिले व विलासिनीला जवळ ओढीत म्हणाला, फेक फेक त्या खांबावर. राजज्ञानुस आलो. याज्ञवल्क्याने त्या जड खांबावर तीर्थ फेकले. काय आश्चर्य! अंगावर तीर्थ पडतात त्या जड निष्पाप खांबावर चैतन्य निर्माण झाले. सारा खांब पल्लव व पुष्प यांनी भरून आला. आजच्या वैज्ञानिक युगात हे ऐकून नवल वाटेल. राजमहालाच्या खांबावर फुले फुटतीलच कशी? परंतु हे सत्य आहे. आपली बौद्धिक उडी उडीच तोगडी. म्हणून आपल्याला ते पटत नाही. आलिशान राजमहालाचे वर्णन ऐकून एखाद्या भिकाऱ्याची जी अनुभूती होते किंवा एखाद्या अशिक्षित आदिवासी म्हाताऱ्याला मुंबईत शहरातील झगमग रंगीन जीवन या गोष्टी ऐकून जे वाटते तोच अनुभव या बाबतीत आपला आहे. 21व्या शतकात सर्व लोक बुद्धीच्या अहंकाराने मरत आहेत. वास्तविक यांची कीव करण्यासारखी स्थिती आहे. हा चमत्कार पाहताच राजा घाबरला. त्याला स्वतःची चूक कळली. तीर्थाचे महत्त्व जाणवले. त्याने याज्ञवल्क्याची माफी मागितली. हे तीर्थ स्वतःला देण्यासाठी त्याने विनंती केली. परंतु तपोनिष्ठ, ज्ञाननिष्ठ, यजोनिष्ठ याज्ञवल्क्य या विनंतीला विरघळले नाही. ते म्हणाले, राजा, तुझ्या नशिबात हे तीर्थ नव्हते. कामुकांना हे तीर्थ कधीही लाभत नाही. राजा, लक्षात ठेव की तीर्थाचा अपमान त्याचे फळ तुला भोगावे लागणार. आणि याज्ञवल्क्य आश्रमात परत आला. जणू काही घडलेच नाही अशा थाटात नित्याच्या कामाला सुरुवात झाली. दुपारी सुप्रिय राजा शाक्यमुनीला भेटायला आले. कुशल समाचार झाल्यावर त्याने शाक्यमुनीला विचारले, आज सकाळी तीर्थ घेऊन तुम्ही कोणाला पाठवले होते? मुनी म्हणाले, तो अतिशय तेजस्वी, विश्वात प्रतिष्ठित प्राप्त झालेला माझा शिष्य याज्ञवल्क्य आहे. याज्ञवल्क्य या नुसत्या नामोच्चाराने शाक्यमुनीची छाती फुलून आली. राजा म्हणाला, उद्या देखील त्यांना पाठवा. शाक्यमुनींनी राजाची विनंती मान्य केली. राजा निघून गेल्यावर शाक्यमुनींनी याज्ञवल्क्यांना बोलावून घेतले. राजाच्या प्रेमास पात्र झालेला शिष्य म्हणून त्याच्या प्रेमाचा वर्षाव केला व म्हटले, याज्ञवल्क्य, उद्या देखील तूच राजाकडे तीर्थ घेऊन गेले पाहिजेस. गुरुची आज्ञा ऐकताच याज्ञवल्क्य आतल्या आत भडकून उठले. क्षणभरही गुरुकडे पाहत राहिले. गुरुजींची आज्ञा मानलीच पाहिजे असे जरी त्यांच्या मनात असले तरी त्यांच्या वाणीने निर्धारपूर्वक नकार दिला. सुप्रिय राजा उन्मत्त आहे. तो तीर्थ घेण्याच्या योग्यतेचा नाही. आश्रमातले पवित्र तीर्थ अशा उन्मत्त सत्ताधीशासाठी नाही असे मला वाटते. विषयांध राजाकडे मी तीर्थ घेऊन जाणार नाही.